पत्रकार परिषदेच्या निमित्ताने व्यासपीठावर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल भाऊ, सेक्रेटरी सचिन भाऊ, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बापूजी, आमच्या माजी उपमहापौर कल्याणीताई, आमचे मित्र एनयू आबा, त्याचप्रमाणे आरपीआयचे आमचे नेते, सर्वच उपस्थित असलेले पत्रकार बंधूंनो आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, आज जी धुळ्यात कारवाई झाली आणि 3 महिला आणि 1 पुरुष असे 4 बांगलादेशी रहिवासी असलेले लोक या ठिकाणी सापडले आणि ही जी कारवाई केली त्याबद्दल मी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब आणि त्यांचं पूर्ण टीमचं एक धुळेकर जनतेचा सालदार म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही होतील ही अपेक्षाही व्यक्त करतो. सर्वात महत्वाचं, या ज्या 4 व्यक्ती न्यू शेरपंजाब लॉज मध्ये जे सापडले त्यांचं वय साधारणतः 35 ते 40 च्या दरम्यानचे लोक आहेत. एकेकाला 6, 7, 4 अशी मुलं ऑलरेडी आहेत. याच्यातल्या 2 महिलांचे जे मुलं आहेत, मुली असतील, ते बांगलादेशमध्ये राहतात आणि ज्या एका महिलाचे 6 मुलं मुली हे यूपी मध्ये राहतात. जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला चौकशी केल्यावर असं आढळलं का यांचे नाव हे सुद्धा किती फेक आहे. पहिल्या बाईचं नाव आहे शिल्पी. ही शिल्पी, तो जो एक माणूस सापडला आहे तिची बायको आहे. ही शिल्पी चं दुसरं लग्न आहे आणि त्या माणसाचे ऑलरेडी पहिले 4 लग्न आहेत. त्याच्यानंतर दुसरी बाई आहे देवती आणि तिसरी आहे रिपा. असे याचे नाव आहेत आणि त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद शेख. हा मुंबईचा आहे. हा बिल्डिंगचं काम करतो. यांचे आधार कार्ड चेक केले तर कोणाचं दिल्लीचा ऍड्रेस आहे, कोणाचं यूपीचा ऍड्रेस आहे, कोणाचा कुठला ऍड्रेस आहे, परंतु ऑनलाईन शोधल्यावर त्या आधार कार्डचं कुठलंच काही येत नाहीये. यांना जेव्हा पोलिसांनी विचारलं तर याचं असं म्हणणं आहे का दिल्लीत आम्ही राहायचो, तिथं आग लागली, आमचे सर्व कागदपत्र जळून खाक झाले आणि जे 2 एजंट होते जे यांना धुळ्यात घेऊन आले, तर माझं असं म्हणणं आहे का हे काही पहिल्यांदा आलेले नाही. यांना धुळं माहिती कसं पडलं याचा अर्थ हे याच्या पहिलेही अशा लोकांना घेऊन धुळ्यात आलेले आहेत. परंतु आज ते फरार आहे. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यांचं नाव पण फार अजीब आहे दोघांचे. काही सर्व हिंदूच नावं ठेवलेले त्यांनी, जेणेकरून कुठं शंका होऊ नये. यांचे 4 मोबाईल हातात घेतल्यानंतर तपासानंतर असं समजलं का बांगलादेशचे नंबर त्या मोबाईलवरनं डायल झालेले आहेत आणि 92 हा पाकिस्तानचा आहे. ते नंबर सुद्धा त्या मोबाईलवर डायल झालेले.
इतके हुशार असतात हे लोक का हे IMO म्हणून एक ऍप आहे, त्या ऍप वरनच हे कॉलिंग करतात जेणेकरून कुठंच ट्रॅक होऊ नये. तर त्या ऍपचा सर्रास उपयोग याच्यात झालेला आहे. थोडक्यात याच्यातलं असं माझ्या लक्षात आलेलं आहे का मी कायम इलेक्शनच्या पहिले लोकसभेनंतर ही जी वाढलेली मतदान आहेत, जे 5 वर्षापूर्वी 68 ते 70 हजार मतदान होतं, ते आज 1,10,000च्या जवळपास मतदान झालेलं आहे. तर 5 वर्षात एवढं मतदान वाढवू कसं शकतं, ही एक शंका मी कायम उपस्थित करत आलेलो आहे. तर आज हळूहळू लक्षात येत आहे का असे अनधिकृत लोक या शहरात येऊन या ठिकाणी बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान कार्ड तयार करणारी एक फॅक्टरी असावी. याच्यात अजून मी आज SP साहेबांना भेटलो आणि SP साहेबांना विनंती केली का जर आधार कार्ड ओरिजिनल असतील पण तर यांचं कुठलंच डॉक्युमेंट नाही, तर रहिवासी दाखला द्यावा लागतो. तो दाखला एकतर लोकप्रतिनिधी देतात, नगरसेवक असतील, आमदार असतील, तर या लोकांचं रहवास दाखला कोणी दिलेला आहे याचा सुद्धा शोध लावा, जेणेकरून ते प्रकरण बाहेर येते. आणि अशा प्रकारे धुळे शहरात असे काही लोक अनधिकृतपणे वास्तव्यास असतील अशी माझी शंका आहे. आणि मी असा SP साहेबांना याच्याविषयीची खास मोहीम करण्यासाठी विनंती केलेली आहे. धुळ्यात 4 सापडले, काल परवा जळगावमध्ये 4 सापडले, तिथेही 4 लोक असे सापडले. आणि या 8चं म्हणणं सारखंच का तुम्ही का आले, तर आम्ही ब्लँकेट विकण्यासाठी आलो, ब्लँकेट आम्ही विकणार होतो याच्यासाठी आम्ही आलो. म्हणजे धुळ्याचेही धरलेले लोक तेच म्हणतायत आणि जळगावचे धरलेले लोकही तेच म्हणतात. ही गंभीर बाब आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी धुळेकर जनतेला एक विनंती करू इच्छितो का आपल्याला शंका असेल असे जर कोणते लोक आपल्या जवळपास आढळले तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल, परंतु अशा अनधिकृतरित्या जर आपल्या शहरात असे लोक आले आणि या शहराची भविष्यात शांतता बिघडली तर याला जबाबदार राहणार कोण. तर असे काही लोक असतील जे यांना आणत असतील आणि या लोकांवर जर कोणाचा वरदस्त असेल तर मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे का सर्वात पहिले अशा लोकांना अटक करा जे असे अनधिकृत लोक. हे बघा, एक मानसिकता असते, हे जे घुसपेटी असतात हे अशा ठिकाणी जातात का जिथं त्यांना वरदस्त असतं, त्यांची कम्युनिटी असते, सहजपणे ते त्यांच्यात मिसळू शकतात. अशा ठिकाणी हे घुसपेटी मोठ्या प्रमाणावर जातात आणि नंतर मग अशा प्रकारचे उद्योग जे कधी होऊ नये या भारतात, या महाराष्ट्रात, आपल्या शहरात असे काही गालबोट लागण्याचे प्रकार भविष्यात घडू शकतात. तर माझी त्या सर्वांना विनंती असेल का आपल्याला एक चांगलं आणि सुंदर शहर करायचं आहे, परंतु असं अतिक्रमणित शहर आपल्याला होऊ द्यायचं नाही. याच्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि सर्वात
महत्वाचा याच्यातला विषय आधार कार्ड बोगस आणि मतदान कार्ड बोगस हा मोठा विषय आहे. हा जो मोहम्मद शेख आहे याला मुंबईला वेल्डिंगचं काम करत असताना हा धुळ्यात ब्लँकेट विकायला आला कसा? वेल्डिंगचं काम सोडून हा ब्लँकेट विकायला का बरं आला? आणि आला तर आला एखाद्या लॉज मध्ये राहण्यासारखे पैसे यांच्याकडे आले कुठून? पोलिसाच्या तपासात माझ्या मते त्यांच्याकडे कुठलीच कॅश सापडलेली नाही. सापडली असेल तर काही किरकोळ कारकोळ सापडली असेल, पण मी सांगतो यांच्या अकाउंट मध्ये नक्कीच 2-2 लाखाच्या वर पैसे असतील अशी मला शंका आहे. मला माहित नाही, पण नक्कीच यांच्या अकाउंट मध्ये पैसे असतील. ते पैशांचं ट्रान्झॅक्शन कुठून झालं याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. का ते पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये आले कुठून आणि ते कसे आले? अजून ते जे 2 आरोपी आहेत जे फरार झालेले आहेत त्यांना ताबडतोब पोलिसांनी अटक केली पाहिजे. आता पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा ताब्यात घेतले. कोणत्या ट्रॅव्हल्स वरनं कोणत्या रिक्षात त्या लॉज मध्ये पोहोचले, मग त्या रिक्षावाल्याने कुठून यांना आणलं किंवा कशात हे त्या लॉज पर्यंत आले याचं सर्व स्रोत आणि ते जे 2 आरोपी फरार आहे त्यांची चेहरेपट्टी. कारण की पोलिसांकडे कुठलाच फोटो नाही, काहीच नाही, आणि त्यांच्या मोबाईल मध्येही काहीच नाही, कुठलाच फोटो नाही. तर पोलीस डिपार्टमेंट या शोधामागे आहे आणि ही सर्व चर्चा आदरणीय SP साहेबांची अर्धा-पाऊण तास माझी झाली आहे. चांगली चर्चा त्यांच्याशी होऊन याच्यात नक्कीच पुढचे सर्व धागेदोरे उघडे होते आणि या अशा प्रकारच्या जे कृत्य आहेत आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच भाष्य केलं याच्यावर का अशा प्रकारच्या घुसपेठ्यांची कुठल्याच प्रकारची गय केली जाणार नाही. दिल्लीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे घुसपेठ्यांच्या विषयावर. तर असंही लक्षात येतंय का हे लोक तिथून पळून पळून जावं, म्हणजे जे छोटे छोटे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी यांना इझी ऍक्सेस होईल अशा ठिकाणी यायचं हे लोक प्रयत्न करतात. हे याच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे. परंतु ज्या शंका आहेत माझ्या काही एवढं मतदान वाढलं कसं त्याच्या बाबतीत मी वारंवार तक्रार केलेल्या आहेत. आता परत मी उद्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन भेटणार आहे. परत त्यांना विचारणार आहे माझ्या तक्रारांचं काय तुम्ही पुढं काय केलं आणि त्याच्यावर काय कारवाई झाली, किती लोक सापडले, किती नाही सापडले. तर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर धुळ्यात जर काही असं नेटवर्क असेल तर तोही सापडेल. परंतु बाब गंभीर आहे. 35 आणि 40 वर्षाच्या महिलाला जर 7-7 मुलं असतील, 3-3, 4-4 लग्न झालेले असतील, तर हे सर्व कुठंतरी समाजाला किंवा आपल्या संस्कृतीला काळीमा फुटण्यासारखे विषय आहेत. तर या गोष्टी चांगल्या नाहीत. हे जनतेसमोर गेलं पाहिजे. याच्यासाठी आज आपण मुद्दाम ही प्रेस घेतली आणि आपल्या माध्यमातून जनतेला परत विनंती करेल का जर आपल्याला कुठल्याही प्रकारची अशी माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा. आपलं नाव कुठंच येणार नाही ही तुम्हाला खात्री देतो. परंतु आपल्याला जर या शहरात शांतता अबाधित ठेवायची, विकास करायचा आहे तर अशा प्रकारे हे लोक आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा हेच लोक येतात, हेच पैसे कमवतात. आज भरपूर असे जागा आहेत का जे खाली होत चाललेले त्यांच्याही मी चौकशी लावणार आहे का खरेदी करत असताना कुठल्याही जागेचं रेडी रेकनर रेट निघतं. रेडी रेकनर रेट प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
स्टॅम्प ड्युटी भरून समोरच्याच्या अकाउंट मधनं तेवढा पैसा व्हाईट मध्ये द्यावा लागतो. आता जे नवीन घरं खरेदी झाले आझादनगर भागात खास करून, त्या सर्व घरांच्या मी चौकशी लावणार आहे. काय रेट होते, काय रेटने घर खरेदी केले गेलेले, या सर्व चौकशीनंतर अजून तुम्हाला मोठा गाभाड या ठिकाणी सापडेल. त्या सर्व घरांची मी चौकशी लावणार आहे. मी त्या दिशेने पाऊल उचलायला सुरुवात केलेली, कारण की या शहरात नाहक जो त्रास देण्यात येतोय काही विशिष्ट भागांमध्ये, एखादा भाग असेल तर तिथं गायीची मुंडी कापून फेकलेली आहे, जेणेकरून तिथले लोक घरं खाली करून पळून जायला पाहिजे. याच्या कंप्लेंट आहेत पोलीस स्टेशनला, याचे फोटो आहेत पोलीस स्टेशन मध्ये, हे सर्व मी पुरवलेले. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकत नाही. ज्या लागून जे भाग आहे त्या ठिकाणी अशा गोष्टी चालू आहेत. तर हे सर्व थांबवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि ही जी घटना घडली, 4 लोक धरले गेले, त्याबद्दल मी संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं मनापासून अभिनंदन करतो. आणि माझं एवढंच सबमिशन होतं. आपल्याला काही या विषयावर प्रश्न असतील तर जरूर विचारा. औषध आपला गजानन कॉलनी वगैरे आहे, जो प्रकार मध्यंतरी घडला होता, तिथून पुन्हा या रोडला लागून सूर्य मंदिराच्या पाठीमागे जो भाग आहे, तिथले ज्या काही खरेदी झालेल्या होत्या त्याच्या बऱ्याचशा प्लॉटिंगचे मी पण साक्षीदार आहे. तिथे अशा पद्धतीने झालेले की यांचे जे रेडी रेकनरनुसार त्यांनी ते म्हणतात खरेदी करायला पाहिजे होते, असे काही प्रकरणं तुमच्यापर्यंत आता काही ट्रेस झाले आहेत का? असे भरपूर प्रकरणं असे माझ्याकडे आलेले आहेत घरात, परंतु जोपर्यंत रेडी रेकनरचा रेट त्यावेळेला काय होतं आणि यांनी किती चेक दिले हे मला माहितीच्या अधिकाराखाली बँकांकडनं आणि हे कळावे लागलं. माझ्याकडे नाव आलेले, घर कुणाचं होतं, कोणी खरेदी केलेली, किती पैसे कॅश आहेत, किती पैसे आहेत. ठीक आहे, ते कॅशचं काही सबूत राहत नाही, त्या विषयावर मला जायचं पण नाही. परंतु मला एक गोष्ट समजते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. धुळे शहरात सर्वात तुमचं बिल्डिंग कोणती? 7 ताली बिल्डिंग. त्या बिल्डिंगचे भरपूर मॅटर कोर्टात आहे, प्रलंबित आहे. ती बिल्डिंग व्हाईट कॉलर वाला कोणीच घेणार नाही. भरपूर लोक बिल्डिंग घ्यायला तयार आहे, परंतु कॅश मध्ये त्यांची नावं येईल माझ्याकडे, परंतु त्याला काही सबूत नाहीये. सांगा ती किंमत द्यायला तयार आहे. माझं एक म्हणणं आहे का एवढे पैसे कॅश येतात, एवढा पैसा उपलब्ध होतो कुठे? हवाला सिस्टीम शिवाय दुसरा हा पर्यायच नाही. तर याच्यावरही माझा अभ्यास चालू आहे. लवकरच ते प्रकरण मी मोठं बाहेर काढणार आहे. अशा भरपूर गोष्टी या शहरात ज्या होत आहेत, परंतु त्याला बेस नाही. आता मी जे सांगितलेलं काहीच बेस नाही, माझ्याकडे कुठला सबूत नाही, पण होतंय हे खरं. तर त्याला सबूत गोळा करावे लागतील, त्या गोष्टी करून घ्यावे लागतील, तेव्हा हे उघडकीस येईल. असं फक्त वाऱ्यांमध्ये लाता मारून काही उघडकीस येणार नाही. आपण जे मतदानाच्या टक्केवारीच्या संदर्भात हे बांगलादेशी ठीक आहे, पण जे लोक अल्पसंख्याक समाजाचे आहेत पण ते अधिकृत आहेत, अशा लोकांबद्दल तुमची काही वेगळी भूमिका नाही आहे ना? जे अधिकृत आहेत त्यांचं स्वागत आहे. गरीबाला कुठलाच त्रास देणार नाही, होऊ देणार नाही,
माझं द्यायचा प्रश्नच येत नाही, परंतु त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास येऊ देणार नाही. कारण की काय हिंदुत्वाची लाईन आपण समोर ठेवलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजामध्ये जे चांगले लोक आहेत समजा, त्यांच्यामध्ये पण एक भीतीचं वातावरण आहे की बाबा असं जर राहिलं तर पुढे कसं लागतं, तर त्या ती भीती तुम्ही कशी घालवणार आहात? हे बघा, त्यांच्याशी संपर्क साधणार आहात किंवा त्यांना तो विश्वास निर्माण करून देणार आहात का? हे बघा, मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहे आणि मी हिंदू आहे 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 आणि राहील. आणि मला माझ्या जातीवर जगातला सर्वात मोठा अभिमान आहे. परंतु मी कधीच कोणाला त्रास दिलेला नाही. असं नाही का मी आज आमदार झालो, याच्या पहिलेही जरी मी आमदार नव्हतो, लोकप्रतिनिधी नव्हतो, तरी या शहराचं भरपूरसं चांगलं काम मी करत आलेलो आहे. जेव्हा महापालिकेच्या माध्यमातून त्यांचे नगरसेवक होते, त्या सर्व नगरसेवकांना उभं करा, त्यांची तुम्ही प्रेस घ्या आणि त्यांना विचारा का जेवढे पैसे मी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना द्यायचो विकासाच्या कामांसाठी, तेवढेच पैसे त्यांनाही त्यांच्या प्रभागात विकासासाठी पैसे द्यायचो. कुठल्याच प्रकारचा मी भेदभाव केलेला नाही आणि मी करणार पण नाही. माझं शहर आहे, शहराचा मला विकास करायचा. परंतु निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही आमदारांचं भाषण ऐकलं असेल. मुझे भरोसा है मेरी कोर्ट ने मेरे को मतदान किया, त्याचं पूर्ण भाषण ऐका. मी जरूर माझ्या भाषणात सांगितलं होतं का मला तुमच्या मतांची गरज नाही, कारण की मला माहिती ते देणारच नाही. यालाच तर आमचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात ना मग ओरजिया. तर तो एक राजकीय विषय वेगळा झाला. परंतु या शहरात राहत असताना हिंदूंच्या त्योहारांवर जर कोणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला, हिंदूंना त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर ते आमच्याकडनं सहन होणार नाही. आम्ही कोणालाच त्रास देणार नाही. प्रत्येक धर्माने आपलं आपलं त्योहार आपल्या आपल्या हिशोबाने जगावं, आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु अनधिकृत कत्तलखाने असतील या शहरात, अनधिकृत बांधकाम असतील, मग ते कोणाचेही असो, कुठल्याही धर्माचे असो, अनधिकृत वास्तव्यात येत असतील, तर या सर्वांचा छडा आपण लावणार आहोत. कारण की शहराला सुंदर आणि चांगलं करायचं आहे. याच्यासाठी जे प्रयत्न आहे, कोणत्या जातीला कोणत्या पातीला आम्हाला दुखवायचं नाही. आमचा तो एम नाही, आमचा तो विजन नाही. मतदारांची जी वाढलेली संख्या आहे, लोकसभा असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकीत अशी काही आकडेवारी आली काही लोकांनी मतदान केल्याची. आणि दुसरी गोष्ट, वक्फ बोर्डाचा विषय पण आपण अधिवेशनात उचललेला होता, तेव्हा वक्फ बोर्डाच्या नावाखाली या लोकांचा पण काही त्यात समावेश आहे का, की त्यांनी जागा बळकवल्या? वक्फ बोर्डचा तो समावेश आरोप नाही, सिद्ध आहेत का माजी आमदार डॉक्टर फारुख शाह त्या वक्फ बोर्डवर डायरेक्टर आहे. हे काही लपून नाही कोणापासून. जी आपली प्रेस झाली या विषयावर, 177 जागा या जिल्ह्याच्या वक्फ बोर्डच्या नावावर. आत्ताच एक प्रकरण, या 10 मिनिटापूर्वीचं एक प्रकरण आहे निजामपूरचं. 21 एकर जागा आहे, 1940 मध्ये खरेदी झालेली, मुस्लिम व्यक्तीकडनं हिंदू व्यक्तीने घेतली. त्याच्यातली 5.5 एकर जागा मंदिरासाठी एका ट्रस्टला देण्यात आलेली, शाळेसाठी म्हणा असेल, जे प्रवचन असेल. त्या जागेवर सुद्धा परत त्या मुस्लिमाच्या नातेवाईकांनी म्हणजे त्याच्या परिवाराच्या लोकांनी दावा ठोकला. खरेदी खत असून ती जागेच्या ऐवजी दुसरी जागा त्यांना दिलेली आहे, तरी
आणि आपल्या प्रांत मोदयांनी त्याला स्टे दिला. हे कोणाच्या दबावाखाली व्हायचं? मामलेदारांनी रिपोर्ट दिलेला आहे का जो व्यवहार झालेला आहे तो पारदर्शक आहे, तो खरा आहे, तरी प्रांत साहेबांनी मागच्या त्याच्यावर स्टे दिलेला आहे. आता मला सांगा या गोष्टी कशा घडू शकतात? आत्ता एक अर्धा तासापूर्वीची गोष्ट आहे, मला अर्धा तासपूर्वी ते लोक माहिती आहे. तर अशा भरपूर वक्फबोर्डचे जागा आहेत का ज्या अनधिकृतपणे बळकवल्या गेलेल्या आहेत. दुसरा मतदानाचा विषय, लोकसभेत मयतांचे सुद्धा मतदान झालेले, यांचे सुद्धा मतदान झालेले, त्याचे सबूत आहेत. त्या सबूताच्याच बेसवर आपण कोर्टात गेलो, नाही तर कोर्टात असं जाता येत नाही. त्याच्यासाठीच पैसे त्या कोर्टात भरावे लागले आणि ते पैसे आपण भरलेले. तर ते सर्व सबूत आहेत, परंतु हे शासनाचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे का त्यांनी मी घेतलेले फक्त ऑब्जेक्शनांवर सुद्धा काम केलं ना तरी भरपूर गवाह सापडणार आहे. भैया ही जी मतदार नोंदणी वाढलेली आहे तर ही अनैसर्गिक प्रकारे वाढली असं तुम्हाला म्हणायचं आहे. ही वाढ साधारणतः किती हजारांची असेल आणि या मतदार नोंदणीमध्ये ज्या प्रकारे आज 4 जण सापडले तर असे बांगलादेशी पण ते असू शकतात, तर ते किती प्रमाणात असू शकतात? नाही, हे 4 सापडले म्हणजे त्यांचं मतदान शहरात नाहीये, त्यांचं मतदान नाहीये. हा धागा धरून मी संशय व्यक्त करतोय. आणि एक नैसर्गिक वाढ मतदानाची 5 वर्षात 5%, 10% काहीतरी लिमिट असतं ना. का 70,000चे 1,10,000 होतील, 40,000 मतदान वाढेल असं होऊ शकतं का? शक्य आहे का? मग एवढे लोक अचानक या शहरात वास्तव्यास आले का? बाहेरचे लोक मग जर ते आले या शहरात वास्तव्यास तर मग ते कुठून आले? त्यांच्या साडा लावण्यासाठी आता मागच्या 3 वेळाच्या मतदान याद्या मी मागवलेल्या आहे. आणि मागच्या वेळेला किती मतदान वाढलं त्याच्या पहिले त्यांचे नावं नव्हते आणि त्यांचे वय काय आज हे माझं शोधणं चालू आहे. आणि त्या बेसवर मी त्या लोकांवर ऑब्जेक्शन घेणार आहे का यांचे पहिले कुठं राहायचे हे चेक करा, त्याच्यावर सर्व गवार उघडणार. भैया साहेब, यापूर्वी तुम्ही लव जिहादचा विषय घेऊन प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणता की ओढ जिहाद झालं तसं तुम्हाला जे मताधिक्य मिळालेलं आहे तर ते पाहता मग हिंदूंनी ओढ स्वराज केलेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा, तुम्ही आमदारांची क्लिप ऐकली नाही, माझी आमदारांची, कारण की मी आमदार नाहीच आहे, मी तर त्यांनी त्यांच्या भाषणातच सांगितलं का हमारे कौम का मतदान हुआ है 60,000, मुझे मिला है 70,000, इसका मतलब 10,000 मुस्लिम हिंदुओं ने मेरे को मतदान किया है. आणि मला एक सांगावं का असं का वाटलं तुम्हाला का हिंदूंनी जे मला मतदान केलं ते स्वराज्य झालं? 24,000 मतदान आदरणीय अनिल गोटेंनाही पडलेलं आहे हिंदूंचं. त्यांचं मतदान मला आणि अनिल गोटेला मिळून किती पडलेलं आहे हे तुम्ही सांगा. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल का ओढ जिहाद कोणाला म्हटलं, त्यांचं मतदान आम्हाला किती पडलं. हा, ओढ स्वराजने शहराचा विकास, कारण की मी जनतेचा सालदार म्हणून काम करणार आहे, जनतेला आवडलं. मला आमदार साहेब नाही व्हायचंय, नाही तर पहिलेच्या आमदारांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठे माणसं सुद्धा आमदार साहेब म्हणायचे. आणि मला जर कोणी असं म्हटलं तर मी कायम सांगतो, मला आमदार साहेब म्हणू नका, भैया हे नाव आहे माझं, भैया. शेरे पंजाब सारख्या हॉटेल, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये अशी घटना होते
तर आपण अशी मागणी करणार की शहरातल्या ज्या हॉटेल आहेत किंवा लॉज आहेत याच्यावरही कोम्बिंग ऑपरेशन व्हावं, पण यांचीही कुठेतरी चौकशी व्हावी अशी मागणी होणार का? हे बघा, हे जे प्रकरण सापडलं ना, हे काही असंच नाही सापडलेलं, टीप आलेली. हो ना, हो ना. ही कोणीतरी एका व्यक्तीने टीप दिलेली आहे पोलिसांना. का मला अशी शंका आहे का इथं असे काही लोक राहत आहेत जे भारतातले नाही. तर आता ती शेरेपंजाब हॉटेल आहे, तो काय करतो किंवा कोणताही हॉटेलवाला काय करतो, आधार कार्ड घेतो, झेरॉक्स करतो, त्याची नोंद आपल्याकडे करतो आणि त्यांना रूम देतो. अशा भरपूर अशा हॉटेल असतील या शहरात, आणि त्याही तुम्ही एक लक्षात ठेवा, गजबजलेल्या एरियात तिथे हे लोक सेफ राहतात. यांना एकतर काय झालं, गावातली हॉटेल एक साथ 40-50 पोलिस घुसले त्या हॉटेलमध्ये. ते जे 2 एजंट होते ते काहीतरी मार्केटमध्ये फिरत होते, त्यांना भूका लागल्या असतील म्हणून काही सामान घ्या. त्यांनी जसं बघितलं पोलीस घुसले ते फरार झाले. आता ते दोघं सोडून गेले का इथंच कोणाचं वरदस्त असलेल्याच्या घरात राहत आहे हे शोध होईल. जसंच त्यांचं सीसीटीव्ही मध्ये चेहरेपट्टी सापडेल तसं ते येईल. तर या गोष्टी आहेत. प्रत्येक हॉटेल मालकाने सुद्धा आता याच्यानंतर हे बघा, नाव मी काही ठेवलं परंतु माझ्या लँग्वेजवरनं, माझ्या बोलण्यावरनं, माझ्या चेहऱ्यावरनं हे नक्कीच माहिती पडतं का हा माणूस कोण आहे. तर ते एक चांगला मुद्दा आहे. मी मागणी केली नव्हती परंतु जरूर ही सुद्धा मागणी आपण करू. 4 मोबाईल त्यांच्या घरात सापडले, ते 4 मोबाईल पोलिसांनी म्हटलंय IMOच्या माध्यमातून फोन कॉल करतात आणि बांगलादेश आणि पाकिस्तानशी त्यांचे संपर्क होते. चुकीच्या क्रमाने आता ते फॉरेन्सिकचा विषय का, अजून ते रेकॉर्डिंग नाही. IMO असा ऍप आहे तसा व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर रेकॉर्डिंग होते का? हा IMO ऍप आजचा नाहीये, अजून ऍप हा 6, 7, 8, 10 वर्ष जुना ऍप असेल कदाचित. आपल्या भरपूर लोकांकडेही हा ऍप असू शकतो किंवा वापरलेला असेल पहिले, कारण की हा ऍप ट्रॅक होतो. जसं फेस टाइम आता ऍपल अँड्रॉइड फोन मध्ये फेस टाइम हा ट्रॅक नाही होत. आता तरी व्हॉट्सअप ट्रॅक होऊ शकतो पण फेस टाइम नाही होत. असा हा ऍप आहे. तर याची रेकॉर्डिंग कधीच मिळणार नाही. परंतु पाकिस्तान मध्ये कोणत्या व्यक्तीशी बोलणं झालेलं आहे हे पोलिसांना समजेल आणि त्या व्यक्तीचा काय बॅकग्राऊंड आहे हेही कदाचित पोलिसांना समजेल. हा फार मोठा विषय. हा आज त्यांना अटक झालेली आहे, एका दिवसात हे विषय सॉल्व्ह होणारे नाहीये. याला फार टाइम लागणारे विषय आहे. तर या सर्व गोष्टींच्या मागे पोलीस चांगल्या प्रकारे शोध करतायत आणि मी आपल्या माध्यमातून पूर्ण धुळकर जनतेला गवाही देतो का या विषयाचा मी केंद्रापर्यंत पाठपुरावा करेल. हा विषय पण इथं संपवणार नाही आणि घाबरून जायचंही काही कारण नाही. हे असू शकतं, त्याच्यातलं सत्य अजून यायचं बाहेर बाकी आहे. तर ते आल्यानंतरच बाकी पुढच्या गोष्टी आपल्याला समजते. नाही, असं होत नाही. विशिष्ट भागांमध्ये जर आपण कोम्बिंग ऑपरेशन केलं तर एखाद्या समाजावर अविश्वास दाखवण्यासारखं असतं ते, आणि त्याच्याने वातावरण अजून गडबड होतं. आणि मी याच्या पहिलेच सांगितलं का मला माझ्या शहराची शांतता पाहिजे, मला विकास पाहिजे, मला कुठल्याच प्रकारचं कोणावर अविश्वास दाखवायचा नाही. आपलं थोडं काय झालेलं आहे, सेंट्रलाइज प्लेस होतं दहशतवाद्यांचं. मागच्या वेळेला त्यांनी गाजीपूरमध्ये दंगलीतला जो आरोपी होता तर इथे आला, इथे राहिला. 2012 मध्ये ETS त्याला उचलला, बायकोसहित मुलांसहित उचलला. इतक्या म्हणजे इंटेरियर लोक येऊन गेलेले आहेत आपल्याकडे. तो ठीक आहे, गाजियाबादचा होता. असं या विषयावर ओपन चर्चा नको. याचा शोध कसा लावावा मी तुम्हाला आता एकच उदाहरण दिलं, मतदान यादी.
अजून याच्यातले भयंकर विषय आहेत जे मी पहिले तुम्हाला बोललोय का लोकप्रतिनिधीचं पत्र असतं रहिवासी दाखल्याचं, तर ते कसे शोधायचे आणि काय शोधायचे ती लाईन लागलेली. पालिकेने अशा पद्धतीचं एक प्रकरण दडपवलं आहे मी असं म्हणणार नाही. तुम्हाला मी टाकलं आहे ते 2023चं आहे. त्याच्यामध्ये जो फायनल प्लॉट आहे 50 नंबरचा त्याला वर्क बोर्डने हरकत घेतली होती आणि त्याच्या संदर्भात जो नटराज थिएटरचा आहे ते पाडलं. त्याबद्दल तलवारे नावाच्या ठेकेदाराला नाशिकची एक नोटीस दिलेली आहे, पालिकेची त्यांनी परवानगी घेतली नाही म्हणून. त्या संदर्भामध्ये वक्फ बोर्डची जागा ही खाजगीकरणाकडे किंवा एखाद्या संस्थेला विकणारे असा ठराव विधिमंडळात करण्यात आलेला आहे आमदार फारुख शाहच्या सांगण्यावरून. आता आपण शहराचं नेतृत्व करता आहात, आपण या संदर्भामध्ये धुळे शहरातल्या कुठल्या वक्फ बोर्डचा कुठल्या फायनल प्लॉटचा, मी तुम्हाला फायनल प्लॉट पण दिला आहे, त्याचे तुम्हाला डिटेल्स दिले आहेत, आत्ताच पाठवलं आहे, 50 नंबरचा आहे. या संदर्भात या राज्याच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात झालेला आहे. या संदर्भात आपण तिथं आता केव्हाही आता तर आपल्याला आहे तो तपास करा, नेमकं तिथून आपल्याला पूर्ण मिळेल. त्याच्यातून मी तुम्हाला पाठवलं त्याच्यात ते म्हणजे औरंगाबाद हायकोर्टाचं पाठवलं आहे मी तुम्हाला ते. मी तुमच्याकडनं पूर्ण माहिती घेईलच आणि ती कारवाई आपण करूच. या विषयाला सोडून अतिक्रम समजा अतिक्रम हे ते पारा रोडला जर रोडावर बसतात तर असा रात्री ॲक्सिडेंट झाला, कदाचित दिवसा झाला असता तर हो तो भयानक आहे. मागे जो झाला श्रीराम धाम बांधाय ना आपण, तो जो हे त्याच ठिकाणी झाला रात्री 1 वाजता. संजू तो रात्री 1 वाजता तिथे झाला, कारण त्या ठिकाणी आता तो त्याच्यामध्ये चुकी ड्रायव्हरची आहे हे प्रथम सिद्ध होते, कारण तो फास्ट चालत होता. पण अशा ठिकाणी सुद्धा जे रस्ते कंजस्टेड झालेले आहेत, जसं आपण मध्यवर्ती भाग, नक्कीच आपण प्रत्येकाला तिथे 2 गंभीर आहे ना. माझी अजून एक विषय असे आहेत का आपण जे अतिक्रमण आहेत बघा, कोणी माणूस रहवास अतिक्रमण करत असेल किंवा दुकानदारी करत असेल त्याला काही हौस राहत नाही. या शहरात उद्योग नाही, त्यांच्या हाताला काम नाही आणि करोना काळात आपल्यासारख्यांचे इतके हाल झाले तर त्यांचे तर विषयच नाही. तर ते आपलं रोजगार त्या ठिकाणी निर्मिती करत आहे. सर्वात पहिले मी 5 कंदीलचे 4 भाजी मार्केट करणार आहे. ते जेवढेही तिथं लोडगाडीवाले त्यांचा सगळ्यांचा सर्वेही झाला, त्या सर्वांना आपण त्या जागेत जागा देणार आहोत. एकही अतिक्रमण येणारा काळ तुम्हाला अग्रवावरती दिसणार नाही. महानगरपालिका जुनी पारा रोड पासून तिथं पूर्ण आता अतिक्रमण होत चाललं आहे. ते अतिक्रमण सुद्धा आम्ही नायनाट करणार नाही. मग आमचा मुद्दा हाच असतो. आता आपण आपल्याला संविधानिक अधिकार मिळाला, जेव्हा आपण पूर्वी सांगायचे आम्हाला की संविधानिक अधिकार मिळू देत. आता या अतिक्रमणधारकांना न कळत आपल्याकडनं प्रोटेक्शन दिलं जातं असं वाटत नाही का आपल्याला? कारण त्याचं कारण 1 मिनिट सांगतो ना. आज सार्वजनिक बांधकाम विभाग असू देत, हे रस्ते करतात, दोघी बाजूने डांबरी रस्त्याबरोबर होऊन जातात. मग ते अतिक्रमणधारक तात्पुरते करता करता वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष पुन्हा त्यांना तुमचंच नेतृत्व कर, तुम्हाच्याच मागे त्यांना यावं लागतं की आम्हाला घरं द्या, आम्हाला व्यवसायासाठी जागा द्या. हे जर तेव्हाच्या तेव्हा महानगरपालिकेचं अतिक्रमण हटाव मोहीम आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जे रस्ते आपले वर्ग झालेले आहेत, ही यंत्रणा काम नाही करत ना भाऊ. आज काय झालं, कोणी एक टपरी टाकून देतो आणि मग उद्या तो काय होतो अतिक्रमणधारक झालेला आहे. बघितलं का सिद्धेश्वर हॉस्पिटलच्या समोरचे रस्ते बघा, 2 ज्या ठिकाणी म्हशी बांधल्या जात होत्या, ज्या ठिकाणी टपऱ्या होत्या, शेण बाहेर ठेवण्यात येते, जाऊन बघा, प्रत्येकाला नोटीस देण्यात आलेली. ते सर्व काढून, ऐकून घ्या पहिले पूर्ण, ते सर्व काढून तिथं आपण जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक करतोय एक रस्त्याला. हे काढणंच फक्त उद्दिष्ट नाहीये, ते काढून तिथं कायम स्वरूपी काहीतरी सोय झाली पाहिजे. नाही तर आज काढलं 3 दिवसानंतर परत येऊन बसता, मग परत काढलं परत येऊन बसता. अन्न आपल्यासारखेच पत्रकार पण आमच्याकडे येतात, तेव्हा महापालिकेत जातात. जवळचा माणूस आहे पत्रकार
ना फक्त लोकप्रतिनिधी, पत्रकार नसेल, फक्त लोकप्रतिनिधी, पत्रकार येतच नसेल, माझ्यामध्ये तरी येत नसेल. येतात एक पत्रकार सांगा तुम्ही ज्या भाऊ तुम्हाला सांगू नाही ऐकून घ्या ना. त्या मनोज जाऊया, माझ्या मामारीचा विषय नाही. आपला जो महत्वाचा विषय तो बांगलादेशींचा आहे. हे बाकी ठीक आहे, आपली चर्चा होत राहील. नाही भाऊ, तो ट्रॅकचा इतका महत्वाचा. सावरकर महाराज, वीर स्वातंत्र्य सावरकर, ते काम आपण हातात घेतलं आहे. तुम्ही 12 फत्तर पासून तर मामलेदार कचेरीपर्यंत जो रस्ता झाला, त्या रस्त्याला बघितलं असेल, मार्किंग केली, पट्टे मारले साईडला. ते याच्यासाठी मारले का त्याच्या बाहेर जर कोणाची गाडी आली, त्याच्या बाहेर जर एखाद्याची गादी आली कापसाची, तर ती अतिक्रमण मोहीमच्या द्वारे उठवण्यात येईल. तर बघा, हळूहळू ही सवय लागेल. गेल्या 40 वर्षापासून बिघडलेली सवय एकदम नाही सुधरत. त्याला डॉक्टरकडे इलाजाला घेऊन जावं लागतं. भाऊ तुम्ही आमदार आहात, एक फक्त सुचवतो, शेवटी त्याची अंमलबजावणी करायची किंवा कसा हा भाग प्रशासनाचा आहे. तुम्ही आता जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भव्य स्मारक उभं होतं आहे, म्हणजे माझी विनंती असेल, शेवटी अजून काही ते झालेलं नाही आहे. त्याच ठिकाणी शंभूराजांचं झालेलं आहे, भव्य झालेलं आहे. हे अपडाऊन दिसेल तिथे, तर त्याच्याच बाजूला एक जागा होती बघा. तुम्ही जर हे दोघंही एका ह्याच्यामध्ये आणले असते आपण ते टावर, तर मला असं वाटतं भाऊ एकच सेकंड, तुमचा सुधार फार चांगला आहे. माझं त्याच्यापेक्षाही वेगळं सुचनाव आहे. जो रस्ता अमरनामाकडे जातो त्याच्या बाजूलाही जागा आहे, तिथेही आपण करू शकतो. नाही तिकडे नव्हतो, या संभाजी राजांच्याच बाजूला चालू आहे. कारण की आपण तिथं भविष्यात उड्डाणपूल टाकणार, उड्डाणपूल म्हणतो, सॉरी, मोठा ब्रिज सारखा ब्रिज. तर त्या सर्व गोष्टींचा अभ्यास चालू आहे. आयुक्त मॅडम इथं नाहीये, त्यांच्याकडे लग्न आहे, ते 27 तारखेला धुळ्यात येणार आहे. ते रजेवर आहे, ते आल्यानंतर चर्चा करून स्मारकाचा विचार करा. आम्ही लेखी त्या ठिकाणी आम्ही नक्कीच विचार करू, कारण की तो पूल पण टाकणं गरजेचं आहे. हा पूल केव्हाही धोका देऊ शकतो, म्हणून एक पूल त्या ठिकाणी आपण करतोय. त्याची तुमच्या माहितीसाठी सांगतो का कदाचित 15 दिवसात मंजुरी होईल. आम्हाला उद्या वेळ द्या, आम्ही येतो त्या संदर्भात. उद्या दुपारी याच ठिकाणी आता 2 मिनिटं फक्त. पोलीस प्रशासनाने जी बांगलादेशावर कारवाई केली आहे, नेमकी आपण भेट घेतली एसपीची आणि काय आपण चर्चा केली, काय आता मागणी? माझी सर्वात प्रथम पोलीस डिपार्टमेंटला मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी एक चांगली आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी केली. आणि पोलीस डिपार्टमेंटकडं माझी ही मागणी आहे, याच्या पहिलेही मी या विषयावर वारंवार त्यांच्याशी भेटून चर्चा केली होती, मला शंका होती. त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना या विषयावर मतदान जे वाढलं आहे धुळे शहरातलं, त्याच्या विषयावरही चर्चा केली होती. तर ते आता हळूहळू लक्षात येतं आहे का हे मतदान का वाढलं असेल, हे लोक कसे या धुळ्यात आले. कारण की जे 2 मेन लोक होते यांना घेऊन येणार होते, त्यांना धुळा माहिती कसं, याचा अर्थ याच्या पहिलेही ते घेऊन आले असते. पण आता ते फरार आहेत, परंतु त्यांचा शोध चालू आहे. ते सापडल्यानंतर पुढचे सर्व धागेदोरे बाहेर निघतील आणि नक्कीच या शहराला अशा घुसपेठ्यांपासून सावध राहावं लागेल आणि जनतेने सावध राहावं, एवढंच मी आपल्या. किती लोक असू शकतात काय वाटतं? माझ्या मते 5-10 हजार लोक सहज या शहरात आलेले असतात. वक्फ बोर्डाचा विषय मी गेल्या 8 महिन्यापासून लावून ठेवलेला आहे आणि तो कायम लावून किती थांबू शकतात. त्या हिशोबाने SP साहेबांची चर्चा झाली. जळगावमध्ये काल 4 सापडले, तर हे आहेत, याच्यात काही दूर नाही.